नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या रॅकेटचे धागेदोरे थेट उत्तर महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचल्याचं समोर येत आहे। सीबीआयने नाशिकमधून संशयित शुभम खैरनारला ताब्यात घेतल्यानंतर तपासाचा वेग वाढलाय। या संपूर्ण रॅकेटची सूत्र त्याच्याकडे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सूत्रांच्या माहितीनुसार अभ्यासामध्ये सुमार पण आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात येत होतं। डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवत कोट्यावधींचे व्यवहार केल्याचा संशय आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये काही नामांकित कोचिंग क्लासेसची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आलेली आहे। कमकुवत विद्यार्थ्यांच्या निवड करून त्यांना रेफर केल्याचा तपास सुरू आहे। टेलिग्राम सारख्या माध्यमांचा वापर करून पेपर फुटीचा जाळं उभं केल्याचा देखील संशय आहे। तर सीबीआय कडून डिजिटल तपास देखील वेगानं सुरू आहे। बँक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांचे जबाब नोंदवले जात आहे। एकीकडे लाखो विद्यार्थी कष्टानं परीक्षा देत आहेत, तर दुसरीकडे पैशांच्या जोरावर भविष्य खरेदी करण्याचा प्रयत्न। या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर या रॅकेटमध्ये आणखी किती मोठी नावं समोर येणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।